जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 182. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. खरोखर प्रत्येक भक्ताला अशी अवस्था माझी कशी होईल ही एकच आस हृदयामध्ये असते. आणि त्यावेळेला श्री रामचरितमानसासारखे ग्रंथ त्याला उत्तर देतात. अर्थ न धर्म न काम रुची, गती न चहु निर्वाणा, जन्म जन्म रति राम पद, यह बरदानो न आना. जन्मोजन्मी केवळ श्रीरामचरणी रती माझी राहू देत, याच्या पलीकडे मला काहीही नको. ही उत्कट इच्छा जेव्हा मनामध्ये जन्म घेते त्यावेळेला अगदी स्वाभाविकपणे भगवत कृपेनं त्या चित्ताचा लय प्रभुचरणी होतो. कारण चित्ताला दुसरा विषय उरतच नाही. आणि मग ही केवळ एक फ्लीटिंग इमोशन न राहता, म्हणजे अधूनमधून असा भाव येतो आणि मग तो पुन्हा लय पावतो, पुन्हा येतो, पुन्हा लय पावतो. आमचे महाराज एके ठिकाणी म्हणतात, साधक कोण? तर जो कधी बरोबर येतो आणि कधी चुकतो त्याला साधक म्हणतात. बरं का? म्हणजे चूक होत असेल आमच्याकडनं तर फार काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. कारण साधकावस्थेमध्ये हे चढ उतार होतातच असं आम्हाला महाराजांनी सांगितले. त्यामुळे हे चढ उतार कमी कमी जितके होत जातील तितकं तितकं चित्त भगवत चरणी लय व्हायला सुरुवात होते असं संत सांगतात. याची सर्वात मुख्य खूण हीच की भगवंताचं विस्मरण कदा काळी न होणं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, म्हणजेच सदा सर्वदा तुझं स्मरण घडावं. आणि ह्या स्मरणाला उत्तम उपाय म्हणजे नाम. कारण नामाची शक्ती ते स्मरण सजग ठेवण्याची शक्ती राखतं. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं त्यांच्याकडून ते नाम आल्यामुळे, त्यांची शक्ती त्यात समाहित असल्यामुळे, ते प्रत्यक्ष नामरूप असल्यामुळे. आणि हा भाव जेव्हा जिवंत राहतो हृदयामध्ये त्यावेळेला परिस्थिती कशीही असली तरी त्या चित्ताला दुसरा विषय शिवूसुद्धा शकत नाही. जसा भरताला इथं शिवू शकत नाही आहे. सर्व काही करतोय भरत, बरोबरच्या सर्व लोकांची काळजी घेतोय, भरद्वाजांपुढे नतमस्तक होतोय, त्यांनी सांगितलेलं पाळतोय, त्यांनी आपल्याला दिली आहेत म्हणून कंदमुळं फळं त्यांचं सेवन केवळ एक व्यवहार म्हणून करतोय, त्यांचा आदर राहावा म्हणून करतोय. पण त्या सर्व ज्या रिद्धिसिद्धींनी तिथे प्रकट केलेल्या वस्तू आहेत त्यांची अभिलाषा त्याच्या मनाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही आहे. म्हणूनच आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना, अभिलषित मनोरुची पुरविता जो. सद्गुरू कसा असतो त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजेच भगवंत कसे असतात त्याचं वर्णन केलं आहे की अभिलषित मनोरुची जी आहे ती पुरवणारा असा भगवंत आहे. आणि भरताची अभिलषित मनोरुची काय आहे तर फक्त आणि फक्त सीतारामचरण. त्यामुळे अशी ज्याची अभिरुची आहे त्याची मनोवांछा पुरवण्याची जबाबदारी भगवंतावर जाते. किंबहुना इथे आपण बघितलं श्रीराम भरतामध्ये आसक्त आहेत असं आम्हाला भरद्वाज मुनी सांगतायत की सतत तुझं स्मरण करतात भरता. ते तुझ्याहून अधिक प्रेम पात्र या जगामध्ये त्यांच्यासाठी दुसरं कोणी नाही. त्यामुळेच भरताचं अनुसरण हा राजमार्ग आहे प्रभुचरणांशी पोहोचण्यासाठी. किंबहुना भरतचरणाशी पोहोचणं म्हणजेच प्रभुचरणाशी पोहोचणं आहे, त्यामध्ये फरकच नाही. कारण भरत इथे सद्गुरू रूपानं मला ज्ञान देतोय. त्यामुळे भरद्वाज मुनींचं आदरातिथ्य त्या सर्व लोकांनी तिथल्या स्वीकारलं
आणि दुसऱ्या दिवशी पुढे जायला निघाले. त्याचं वर्णन आज तुलसीदास करतायत. फार सुरेख वर्णन आहे. अनेक गोष्टी त्यामध्ये तुलसीदास आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी घातलेल्या आहेत. त्यामुळे म्हणतात, किन्हनी मज्जनु तीरथ राजा, नाई मुनी सिरु सहित समाजा, ऋषी आयसु असीस सिर राखी, करी दंडवत विनय बहुभाषी. पहाटे उठून भरतानं तीर्थराज प्रयाग संगमावर स्नान केलं बरं का. आणि मग सर्व परिवारासह मुनींपुढे नतमस्तक झाले, त्यांची आज्ञा घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग पुन्हा एकदा नमस्कार करून विनय बहुभाषी त्यांना नम्रतापूर्वक त्यांचा निरोप घेतला. आणि मग पथगती कुशल साथ सब लीन्हे, चले चित्रकूट ही चितु दीन्हे. आहा, राम सखा कर दीन्हे लागू, चलत देह धरी जनु अनुरागू. आपण चित्तलयाबद्दल बोललो आणि इथे तुलसीदास आम्हाला म्हणतायत कसे निघालेत भरत. चले चित्रकूट ही चितू दीन्हे. फार फार मोठी गोष्ट आहे पहा. आपल्या उद्दिष्टामध्ये कसं चित्त गुंतलेलं पाहिजे ते इथे सांगतायत आम्हाला, की मार्ग ज्यांना माहीत आहे पुढचा त्या लोकांना सोबत घेऊन भरत निघालाय. कसा निघालाय तर चित्तामध्ये चित्रकूटाचं ध्यान करत निघालाय. आपण बघितलं भरतासाठी जिथे जिथे म्हणून श्रीराम स्पर्श झालेला आहे त्या सर्व जागा ह्या श्रीराम रूप आहेत. आणि त्याला समजलंय की चित्रकूटावर प्रत्यक्ष माझे बंधू निवास करतायत, त्यामुळे चित्रकूटासारखं पावन स्थान इतर कोणतं असूच शकत नाही. ते ब्रह्मरूपच स्थान आहे ह्याबद्दल त्याच्या मनाची खात्री आहे. आणि म्हणून चित्रकूटाचं ध्यान करत आपण म्हणतो ना, नाम रूप लीला गुणधाम आणि संत हे सर्व एकरूप असतात. त्यामध्ये धामासक्ती जी आहे ती डिफाईन करतायत इथे भरत आमच्यासाठी. खूप महत्त्वाचं आहे. आम्ही फक्त म्हणतो की हे सर्व एकरूप आहे, पण त्यामध्ये आम्हाला कमी जास्त वाटत असतं पहा. म्हणजे श्री महाराज आणि गोंदवले हे एकरूप आहे असं आम्हाला किती प्रकर्षानं जाणवतं. ती गोंदवल्याची धामासक्ती आम्हाला किती प्रकर्षानं जाणवते आणि कशासाठी जाणवते. तिथं श्री महाराजांच्या सान्निध्यासाठी ती जाणवली पाहिजे, तर त्याला धामासक्ती म्हणतात. केवळ त्या जागेची इतर काही तिथे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, आम्हाला मिळतात, सुखसुविधा आहेत म्हणून त्याची आसक्ती आहे, की तिथं आम्हाला श्रीरामांचं नामरूप जाणवतं म्हणून आम्हाला त्याची आसक्ती आहे. या भावनेनं भरत चित्रकूटाचं ध्यान करत निघालाय. आमचे ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यापासून अनेक कोस दूर, आपल्याला माहीत आहे सर्वांना ऐकून, पायातल्या चपला काढून हातात धरायचे आणि अनवाणी पायानं चालायचे. कारण काय, ते धाम सुरू झालं ना, ते महाराजांशी एकरूप आहे. तिथं पाय कसा लावायचा, पादत्राणं घालून तिथे कसं चालायचं, अशी असते पहा धामासक्ती ह्या लोकांची. हे लोक नुसते म्हणत नाहीत, आम्ही नुसतं म्हणतो की हे सर्व एकरूप आहे, पण ते करून दाखवतात, आपल्या आचरणात आणतात. आणि यासाठी हे खरं सद्ग्रंथ आहेत की त्यामधून आमची भक्ती दृढ व्हावी. हे केवळ भरताची भक्ती ऐकून आम्ही आनंद विभोर व्हावं आणि मग पुन्हा पुढे जावं, पुढचं काही वाचावं, पुढे हे करावं यासाठी नाही. ती भरताची आसक्ती आमच्यामध्ये आम्हाला उतरवायची. आणि ती कशी उतरवता येईल, आमच्या सद्गुरूंबद्दल कशी उतरवता येईल, आमच्या सद्गुरूंना रामरूप आम्हाला कसं बघता येईल, त्यांच्या चरणाशी सतत बसून राहण्याची इच्छा मनानं
आम्ही कशी साध्य करू शकू? आमच्या दैनंदिन दिनक्रमामध्ये आमचा देह काम करताना सुद्धा मनामध्ये सतत नामाचं स्मरण आमचं कसं राहू शकेल? काय केलं म्हणजे हे मला जमू शकेल? ही आसक्ती, ह्याला ते इथे चित्रकूटाचं ध्यान म्हणतात. त्यामुळे असं हे ध्यान करत भरत निघालाय आणि राम सखा गुह त्याच्या हातात हात घालून असा निघालाय जणू प्रत्यक्ष श्रीराम प्रेमच त्याच्या रूपानं साकार झालंय असं वाटतंय सर्वांना. काय दृश्य असेल नाही. पुढे म्हणतात, नहीं पद त्राण शीस नहीं छाया, पेमु नेमु व्रतु धर्मु अमाया, लखन राम सिय पंथ कहानी, पूछत सखही कहत मृदुबानी. आता आपण ब्रह्मानंद महाराजांचं स्मरण केलं आणि इथे तुलसीदास मला सांगतायत, भरताच्या पायामध्ये पादत्राणं नव्हती, डोक्यावर छत्र नव्हतं. राजकुमार आहे भरत, तरी सुद्धा बरं का त्याचं प्रेम, नियम, व्रत, धर्म हे कसं आहे? अमाया, निष्कपट आहे, निश्चल आहे. म्हणजेच यामध्ये दंभाचा अंश सुद्धा नाही आहे. प्रभूंचं का प्रेम आहे त्यांच्यावर? प्रभूंना एक गोष्ट अजिबात आवडत नाही, तो म्हणजे दंभ. अजून इतर विकार त्यांच्या ठाई विरून जातील, पण दंभाचा त्यांना तिटकार असतो असं आम्हाला महाराज सांगतात. म्हणजेच आतमध्ये भाव नाही, पण बाहेर आम्ही तो दाखवतोय, हे महाराजांना, हे श्रीरामांना पसंत नाही. आपण बघितलं कसं आहे श्रीरामांचा स्वभाव, सरल सुभाव छुअत छल नाही. हे वाक्य प्रत्येक भक्तानं हृदयामध्ये कोरून ठेवावं असं आहे. आपल्या सद्गुरूंबद्दलची, भगवंतांबद्दलची भावना यामध्ये व्यक्त झाली. आणि जर आम्ही तसे झालो तर आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांचं प्रेम हृदयामध्ये जाणवेल असं आम्हाला संत सांगतात. त्यामुळे हा निष्कपटपणा जो आहे तो भरतामध्ये मूर्तिमंत स्वरूपात दिसतोय. तिथे प्रभूंनी स्वतः हे मानसमध्येच 2-3 ठिकाणी सांगितलंय की किती निष्कपट वृत्तीचं महत्त्व आहे. म्हणजे आपण म्हणतो रावण क्रूर होता, दुष्ट होता, सीतामाईचं हरण केलं, आमच्या अनेक गोष्टी ज्या नीती धर्माच्या विरुद्ध त्या रावणानं केल्या आणि त्यामुळे त्याला त्याचं दंड मिळाला. पण आपण हा विचार करत नाही की रावणासारख्या शत्रूसाठी प्रत्यक्ष भगवंतांनी अवतार घेतला आणि त्याला मारलं. ही केवढी मोठी उपलब्धी आहे रावणाची खरं. कशामुळे? कारण रावणसुद्धा दंभविरहित होता. बरं का, संत आम्हाला सांगतात की दंभ वाईट, पण रावणामध्ये असो, कंसामध्ये असो, शिशुपालामध्ये असो, हा दंभ नाही. दंभ नाही म्हणजे काय? की आतमध्ये वैर आहे भगवंतांची, पण बाहेर आम्ही भगवंतांची गोड बोलतोय. जसे शकुनी मामा बोलायचे, जसा कधी कधी दुर्योधनही बोलायचा. पण हे रावण, कंस, शिशुपाल यांसारखी उदाहरणं आमच्या महाराजांनी दिली आहेत विरोध भक्तीसाठी. विरोध भक्ती म्हटलंय महाराजांनी त्यांना. कशामुळे? तर ह्या दंभविरहित निष्कपट वैर. बरं का, म्हणजे आतमध्ये वेगळं आणि बाहेर वेगळं हे जिथं नाही तिथं प्रत्यक्ष भगवंतांना अवतार घेऊन त्या दुष्टांचा सुद्धा अंत करावा लागतो. त्यामुळे ह्या निष्कपट वृत्तीचं महत्त्व. आणि इथे तर प्रत्यक्ष भरत आहे, प्रत्यक्ष निष्कपटता त्याच्या रूपानं जणू ह्या धरतीवर चालतीये अनवाणी पायानं. त्यामुळे आणि काय विचारतोय भरत निषाद राजाला? तर लखन राम सिय पंथ कहाणी, सीताराम आणि लक्ष्मणाच्या प्रवासाविषयी मृदुबाणीनं
निषाद राजाला विचारतोय, कसे गेले माझे बंधू राम इथून, काय बोलले, काय केलं त्यांनी. हे खूप ही विशेषता असते बरं का भक्ताची. आपल्या आराध्याविषयी सर्व काही माहीत करून घेणं हे त्याला फार आवडतं. कोणत्याही चिकित्सेपोटी नव्हे, त्यामध्ये सुद्धा फरक असतो. चिकित्सेपोटी जी आम्ही चौकशी करतो त्यामध्ये कुठेतरी आमच्या बुद्धीला एक खाद्य मिळावं किंवा इंटलेक्च्युअली प्लीजिंग एखादी गोष्ट आम्हाला जेव्हा वाटते त्यावेळेला बहुतेक वेळ ती चिकित्सा फारशी उपयोगाची नसते प्रेमप्राप्तीसाठी. पण इथे जेव्हा प्रेमप्राप्तीसाठी अशी चौकशी केली जाते की कुठे गेले होते माझे बंधू, किंवा आपण महाराजांबद्दल म्हटलं तर महाराज कुठल्या कुठल्या गावांना जायचे, तिथं कुणाशी त्यांनी संवाद साधला होता, काय घडलं होतं, कोणता प्रसंग घडला होता, त्यामध्ये माझ्या महाराजांचा सहभाग कसा होता, त्यांनी काय केलं होतं, ह्या सर्व गोष्टी, महाराजांचं चरित्र जे आम्हाला भावतं ते कशामुळे, महाराजांच्या प्रेमामुळे. त्यामुळे भरत इथे श्रीरामांच्या प्रवासाविषयी विचारतोय. आणि मग राम बास थल बिटप बिलोके, उर अनुराग रहत नहीं रोके, देखी दसासुर बरी सही फूला, भई मृदु मही मगु मंगल मूला. श्रीराम जिथे जिथे उतरले होते त्या जागा आणि तिथले वृक्ष बघून भरताच्या हृदयातलं प्रेम आवरत नव्हतं. उर अनुराग रहत नाही रोके. आहा, ह्या एकाच पंक्तीवर पूर्ण लक्ष लावावं, चिंतन करावं, त्यातला आनंद घ्यावा. आणि अशी अवस्था माझ्या अंतरात कशी निर्माण होईल याबद्दल चिंतन करावं. भरताची ती दशा बघून, देखी दसा सुर बरीसही फुला, जे त्या भरताच्या हृदयाची दशा जाणतात असे ते जाणकार देव जे आहेत स्वर्गातले, ते सुद्धा त्याची ती दशा बघून फुलं उधळू लागले. भई मृदू मही मगू मंगल मूला, पृथ्वी कोमल बनली आणि मार्ग मांगल्याचं मूळ बनला. केवढं भाग्य आहे पृथ्वी देवीचं, केवढं भाग्य आहे मांगल्याचं की भरत त्या जागेवरून चालतोय. त्यामुळे हे वृक्षांचं प्रेम जे आहे, जिथे जिथे प्रभूंचा निवास आहे, ते सर्व भक्तांमध्ये दिसतं बरं का. खूप भक्तांच्या चरित्रांमधून ह्यांचे उल्लेख आहेत. मग ते रामचरित्र असो, कृष्णचरित्र असो, की जिथे जिथे म्हणून वृक्षांची संगती, कारण पृथ्वीवरचे जे वृक्ष आहेत ते एक प्रकारे पृथ्वी रूपच आहेत. आमच्या सीता मातेनं जिथून जन्म घेतला, प्रत्यक्ष मूळ प्रकृतीनं जिथून जन्म घेतला, तिचं स्वरूप आहेत ते सर्व वृक्ष. त्यामुळे प्रेमप्राप्तीसाठी ह्या वृक्षांचं खूप सहाय्य होतं. खूप ग्रंथांमधून ह्याचा उल्लेख आहे की किती महत्त्व आहे. जिथे जिथे म्हणून प्रभू सान्निध्य मिळालेले वृक्ष आहेत त्या त्या वृक्षांना खूप महत्त्व आहे प्रेमप्राप्तीच्या दृष्टीनं. केवळ पूजा करणं किंवा ह्याला बाह्य कृतीला महत्त्व नसतं. तो भाव ज्याच्या अंतरात जाणवतो त्याला त्या वृक्षांशी प्रत्यक्ष संवाद करता येतो. अशा रीतीनं हा भरताच्या अंतरंगातला संवाद त्याला त्या वृक्षांवर प्रेम करायला भाग पाडतोय. आणि त्यामुळे त्याच्या त्या भावामुळे पृथ्वी कोमल बनली. हे ऐकून किंवा हे बघून प्रभू श्रीरामांना मोठा आनंद झाला असेल. कारण त्यांच्या मनाला कुठेतरी खूप खोल सल लागून राहिली होती की जेव्हा मी ज्या मार्गावरून आलो त्या मार्गावरचे काटे कुठे माझा भरत बघेल तेव्हा माझ्या चरणांना झालेले कष्ट
स्मरून त्याच्या हृदयाला खूप यातना होतील. त्यामुळे जणू श्रीरामांनी प्रार्थना केली आहे पृथ्वी मातेची की माते माझ्या भावासाठी कोमल बन. आणि म्हणून इथे तुलसीदासांनी वर्णन केलंय की भई मृदू मही, मृदू झाली धरती. पुढे म्हणतायत किये जाही छाया जलद सुखद बहई बरबात तस मगु भयउन राम कह जस भा भरत ही जात. आहा, काय तुलसीदासांचं अंतर्यामित्व आहे खरंच. इथे म्हटलंय मेघ सावली धरतायत भरतावर, अतिशय सुखद असा वारा वाहतोय आणि भरत चाललाय त्यावेळी मार्ग असा सुखदायक झालाय जसा तो श्रीरामचंद्रांसाठीही झाला नव्हता. म्हटलं ना, ही प्रभूंची लीला आहे. प्रभूंचं अद्भुत प्रेम आहे भरतावरचं. आणि त्याहून अधिक असं कदाचित प्रभूंनाच म्हटलेलं आवडणार नाही. ते म्हणतील ही सर्व माझ्या भरताच्या प्रेमामुळे हे सर्व घडलेलं आहे. भरताचं प्रेम त्या पृथ्वीला सुद्धा, कडक कठीण अशा दगडधोंडे असलेल्या पृथ्वीला सुद्धा मृदू बनवू शकतं. भक्ताचं अंतरंग, त्यातलं प्रेम हे काय करू शकतं ह्याचं उदाहरण आहे. त्यामुळे म्हणताय तुलसीदास प्रभू श्रीरामांसाठी सुद्धा पृथ्वी मृदू झाली नव्हती, पण भरतासाठी मात्र ही पृथ्वी सुद्धा मृदू झाली. जड चेतन मग जीव घने रे जे चितये प्रभु जिन्ह प्रभु हे रे ते सब भये परम पद जोगु भरत दरस मेटा भव रोगु. असंख्य जडचेतन जीव आहेत वाटेवर आणि त्यांपैकी तुलसीदास म्हणतात ज्यांना श्रीरामांनी आपल्या अमृतदृष्टीनं बघितलं, कृपादृष्टीनं बघितलं, किंवा ज्यांनी प्रभू श्रीरामांना बघितलं, ते सर्व तत्क्षणी परमपदाचे अधिकारी झाले. आहा, बघा बरं भगवंतांच्या नजरेची कमाल कशी असते, नाही का. पण आता भरताच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म मरणरूपी भवरोगच नाहीसा झाला. म्हणजे संत दर्शनाचं महत्त्व काय असतं हे इथे सांगतायत. आमचे ब्रह्मानंद महाराज म्हणायचे ना, आपल्याला माहिती आहे ना की भर उन्हात 10-10:30 वाजता हुबळीमध्ये महाराजांची मिरवणूक काढली तेव्हा आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी मशाली लावल्या होत्या. कशासाठी तर म्हणाले बघू दे लोकांना, महाराजांची एक नजर ज्याच्यावर पडेल तो उद्धरून जाईल. आणि हा केवळ भाव नव्हे बरं का, हे सत्य आहे, हे ह्याची पूर्ण कल्पना त्यांच्या हृदयामध्ये असते. ह्या सत्याला ज्यानं जाणलं, भक्ताच्या सत्याला ज्यानं जाणलं, तो त्या भगवंतांच्या चरणपदाचा अधिकारी होतो. त्यामुळे इथे म्हणतायत श्रीरामांनी परमपदाचा अधिकारी केलं त्यांना, त्या जीवांना. पण भरताच्या चरणस्पर्शामुळे, त्याच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म मरणरूपी भवरोगच नाहीसा झाला. आणि पुढे म्हणतायत फार गोडे पहा, यह बडी बात भरत कई नाही सुमिरत जिनहि राम मन माही बारक राम कहत जग जेऊ होत तरन तारन नर नितेऊ. भरतासाठी काही फार मोठी गोष्ट नव्हती म्हणतात. कारण काय, सुमिरत जिनहि राम मन माही. अहो तुम्हाला माहिती आहे का, भरत त्यांचं स्मरण करत होता असं नाहीये म्हणतात. प्रत्यक्ष श्रीराम भरताचं आपल्या मनामध्ये सतत स्मरण करतायत. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का की जगामध्ये मनुष्य एकदा राम म्हणला तो सुद्धा
स्वतः तर तरुण जातोच, पण तारून नेणारा होत असतो. पहा बरं, नामाचं महत्त्व आहे. पहा पुन्हा इथे, बारक राम कहत जग जेऊ, होत तरन तारन नरतेऊ. म्हटलंय ना, सतरती सतरती सा लोकांस तारयती. म्हणजे तो स्वतः तरतोच, पण तो लोकांना सुद्धा तारतो. असं कोण? जो एकदा राम नाम घेतो तो सुद्धा. म्हणजे ते नाम काय स्तराचं असलं पाहिजे हे ह्यातून कळतं की पण पुढे म्हणतायत, भरतु राम प्रिय पुनि लघु भ्राता, कसन होई मगु मंगलदाता, सिद्ध साधु मुनि बर अस कहि, भरत ही निरखी हर्षु लहि. भरत सरिस को राम सनेही, जगु जप राम राम जप जेही. बृहस्पती सांगतायत बरं की सर्व जग श्रीरामांचा जप करत असेल, पण प्रभू श्रीराम स्वतः ज्याचा जप करतात त्या भरतासारखा श्रीरामांचा भक्त कोण असणार? आपण बघितलं ना, भरद्वाज मुनींनी कालच्या भागामध्ये सांगितलं की प्रयाग क्षेत्री त्या संगमावर स्नान करताना सुद्धा श्रीरामांच्या मुखामध्ये सतत भरत भरत माझा भरत हेच शब्द आहेत. त्यामुळे भरताचा जप करणारे असे प्रभू श्रीराम आहेत. आपल्या भक्तावर इतकं निरतिशय प्रेम करणारे भगवंत आहेत. अशा मायापतींबरोबर तुम्ही कपट करू इच्छिता? मनहुन आनिय अमरपती, रघुबर भगत अकाजू, अजसु लोक परलोक दुख, दिन दिन शोक समाजू. म्हणून म्हणतायत, हे देवराज, रघुकुल श्रेष्ठ अशा श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यामध्ये विघ्न आणायचं मनात सुद्धा आणू नका. या लोकी अपकीर्ती मिळेल, परलोकी दुःख मिळेल, आणि शोक समाजू म्हणजे शोकाची जी कारणं आहेत ती वाढत जातील दिवसेंदिवस. तुमचं दुःख वाढत जाईल. त्यामुळे भक्ताच्या कार्यात विघ्न आणणं यासारखं पाप नाही. हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं. अनेक संत सत्पुरुष आम्हाला सांगतात, आपण हे वरचेवर बघितलेलं आहे मानसमधून, की कोणत्याही भक्ताच्या भक्तीमध्ये कोणत्याही लहान मोठ्या माझ्या कृत्यानं बाधा येऊ नये. जर मी सहाय्यभूत ठरू शकत नसेन तर निदान विघ्न निर्माण करू नये याची पुरेपूर काळजी प्रत्येक भक्तानं घेणं गरजेचं असतं. त्यालाच खरा भक्त म्हणतात. त्याला सहनच होऊ शकत नाही आपल्यामुळे दुसऱ्याच्या भक्तीत विघ्न आलेलं. आणि इथं प्रत्यक्ष देवराज इंद्र हा विचार करतायत. त्यामुळे बृहस्पतींनी त्यांना खोडून काढलं आणि म्हणाले, सुनु सुरेश उपदेशु हमारा, राम ही सेवकु परम पियारा, मानत सुख सेवक सेवकाई, सेवक बैर बैरु अधिकाई. हे देवराज, त्यामुळे आमचा उपदेश ऐका. राम ही सेवकु परम पियारा. सर्वात प्रिय कोण आहे प्रभू श्रीरामांना? आपला सेवक हा सर्वात प्रिय आहे. त्यांना काय गोड पहा, मानत सुखू सेवक सेवकाई. त्यांना आपल्या सेवकाच्या सेवेमध्ये सुख वाटत असतं. आणि जो माझ्या सेवकाशी वैर करतो त्यांना ते खूप मोठा शत्रू मानतात. पहा बरं, मगाशी रेकॉर्डिंगमध्ये कुठेतरी मध्ये गॅप झाली असं वाटतंय मला, कारण पॉज दाबला गेला होता चुकून आणि ते थोडं रेकॉर्ड झालं आहे. आता मला माहीत नाही एक्झॅक्ट कुठली चौपाई राहिली असेल तर, कारण ते पुन्हा ऐकता येत नाही. साधं आपलं रेकॉर्डर आहे मोबाईलमधलं, त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. जर
पुन्हा ऐकताना जर लक्षात आलं की 1-2 चौपाया राहिल्या आहेत तर त्या आपण नंतर पुन्हा बघूयात पुढच्या भागामध्ये. असो, महाराजांची इच्छा. तर कारण ते आत्ता लक्षात येणार नाही माझ्या की काय राहिलं आहे. भरत सरिसको राम सनेच्या आधी तिथे कुठेतरी पॉज बटन दाबलं गेलं होतं. तर इथे पुढे जसं सांगितलं की बृहस्पतींनी सेवकाबरोबर वैर केलं तर ते खूप मोठे शत्रू मानतात. त्यामुळे पुढे काही ज्या चौपाया आहेत त्या देवगुरु बृहस्पतींच्या तोंडी घातल्या तुलसीदासांनी की कसे असतात भगवंत आणि काय भक्ताला सांभाळलं पाहिजे. म्हणतात, यद्यपि समनहि रागन रोषु गहीन पाप पूनु गुण दोषु कर्म प्रधान विश्व करि रखा जो जस करईसो तस फलु चाखा तदपि करहि सम विषम बिहारा भगत अभगत हृदय अनुसारा अगुण अलेप अमान एक रस रामु सगुण भये भगत प्रेम बस राम सदा सेवक रुचि राखी वेद पुराण साधु सुर साखी अस जिय जानी तजहु कुटिलाई करहु भरत पद प्रीति सुहाई राम भगत परहित निरत पर दुख दुखी दयाल भगत शिरोमणि भरत ते जनि डर पहु सुरपाल. बृहस्पती सांगतायत, आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणतात की समदर्शी आहेत ना प्रभू श्रीराम, त्यांच्यामध्ये आसक्ती नाही आणि रोषही नाही. ते कुणाचंही पाप पुण्यसुद्धा ग्रहण करत नाहीत, म्हणजे त्याबद्दल सुद्धा काही फार मोठी गोष्ट मानत नाहीत आणि गुणदोषही ग्रहण करत नाहीत. कर्मप्रधान विश्व करी राखा, स्वतः करून सांगितलंय भगवंतांनी की विश्वामध्ये कर्माला प्राधान्य दिलंय. त्यामुळे जो जसं कर्म करतो त्याला तसंच फळ भोगावंच लागतं. जो जसं करई सो तसं फलू चाखा. पण पहा बरं, भक्त आणि अभक्त यांच्या भावनेनुसार, हृदय अनुसारा, बरं का, त्याच्याशी सम किंवा विषम व्यवहार करतात. फार गोड. पहा, पुन्हा आमचे महाराज आठवतात. असो, इथे सांगतात, अगोदर हे बघूया. म्हणतात, सम विषम व्यवहार भक्त अभक्ताच्या हृदयाच्या भावनेप्रमाणे प्रभू करतात. म्हणजे जसा भक्त असेल तर त्याला ते त्याच्यावर प्रेम करतील आणि जो अभक्त असेल त्याला ठार मारतील आणि तारून नेतील. तारणार दोघांना, भक्तालाही तारणार, अभक्तालाही तारणार, पण त्या तारण्याची रीत मात्र वेगवेगळी असेल. लौकिक दृष्टीनं ती कृपा समजू शकणार नाही अभक्तावरची, बरं का. कसे आहेत श्रीराम पुढे सांगतायत, गुणरहित आहेत, म्हणजे गुणांच्या पलीकडचे आहेत, अगुण आहेत, निर्लेप आहेत, अमान आहेत, सदा एक रस प्रेमरसानं युक्त असे भगवान श्रीराम. रामू सगुण भये भगत प्रेम बस, भक्ताच्या प्रेमामुळं सगुण झालेले आहेत भगवंत. त्यामुळे म्हणतात, राम सदा सेवक रुची राखी. त्यांना सेवक, आपले भक्त फार आवडतात. या सर्वांची साक्ष वेद पुराण साधू आणि देवांनी दिलेली आहे. हे जाणा आणि कपट सोडून करहु भरत पद प्रीती सुहाई. भरताच्या कार्यात विघ्न आणायचं मनात आणताय तुम्ही. देवराज भरताच्या चरणी मनापासून प्रेम बाळगा, म्हणजे तुमचा उद्धार होईल.
देवगुरु बृहस्पती देवराज इंद्राला भरताच्या चरणाची भक्ती करायला सांगतायत. म्हणजे आम्ही काय आणि किती केली पाहिजे ती भक्ती हे लक्षात येतं. पुढे म्हणाले, हे देवराज इंद्र, श्रीरामांचे जे भक्त असतात ते नेहमी परहित निरत असतात, दुसऱ्याचं हित करण्यामध्ये रत असतात, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारे असतात आणि दयाळू असतात. त्यात भगत शिरोमणी भरत, ते भरत तर भक्त शिरोमणी आहे. त्यामुळे त्यातला घाबरू नका की त्याच्यामुळे तुमच्या कार्यात विघ्न निर्माण होईल. हे शक्य तरी आहे का? जर सामान्य भक्त सुद्धा दुसऱ्याच्या हितासाठी झटतात, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात, तर भरतासारखा भक्त शिरोमणी तुमच्या कार्याच्या आड येईल अशी कल्पना तरी तुम्हाला कशी येते देवराज, असं विचारतात बृहस्पती. त्यामुळे पुढे म्हणतायत बृहस्पती, सत्यसंध प्रभु सुरहितकारी, भरत राम आयस अनुसारी, स्वार्थ बिबस बिकल तुम हो, भरत दोसु नहीं राउर मोहू. सत्य प्रतिज्ञ, सत्यसंध असे प्रभू श्रीराम आहेत, सुरहितकारी आहेत, तुम्हा सर्व देवांचं हित करणारे आहेत, आणि भरत राम आयस अनुसारी. कसा आहे भरत? श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणार आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण स्वार्थपूर्ण अशा विचारांनी घाबरलाय. यात भरताचा दोष नाही काही, तुमचाच मोह आहे. त्यामुळे हे देवराज घाबरू नका. सुनी सुर बर सुर गुर बरबानी, भा प्रमोदु मन मिटी गलानी, बरशी प्रसून हरशी सुर राऊ, लगे सराहन भरत सुभाऊ. ही देवगुरु बृहस्पतींची हितकारी अशी वाणी ऐकून इंद्रदेवांना मनापासून आनंद झाला आणि त्यांच्या मनातली ग्लानी, चिंता दूर झाली. आनंदित झाले आणि पुष्पवर्षाव करून आता भरताची प्रशंसा करतायत. कसं आहे पहा, इंद्रांसारख्या देवराजाच्या मनामध्ये सुद्धा मोह, स्वार्थ निर्माण होऊ शकतो आणि त्याचं निराकरण करायला त्याला गुरूंची आवश्यकता असते. देवराज इंद्रांना सुद्धा सद्गुरूंची आवश्यकता असते, जे कार्य तिथे देवगुरु बृहस्पती करतात. त्यामुळे आमच्यासारख्या आम्ही यक्कश्चित जीवांनी, आम्हाला गुरूंची आवश्यकता नाही, आम्ही स्वतःच्या बळावर परमार्थ मार्ग चालू शकू, असं म्हणणं किती हास्यास्पद आहे असं वाटलं हे बघून, हे ऐकून. त्यामुळे जो सद्गुरूंच्या चरणांशी रत राहून, इथं जसं भरत राम आयस अनुसारी आहे, जसा रामांच्या आज्ञेचं पालन करता असा भरत आहे, तसं सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन जर आम्ही करत राहिलो तरच आमच्या मनामधले हे सर्व मोह, भ्रम जसे इंद्राच्या मनातले नाहीसे झाले तसे नाहीसे होऊन सत्य काय आहे, भक्त कोण आहे, भगवंत कोण आहेत, भक्ती कशी करावी, ह्या सर्व प्रश्नांचा उलगडा होऊन आम्ही निःशंक होऊन भगवतचरणी रत होऊ. यापुढे आता भरत निघालेत आणि त्यानंतर अजून काय काय घडलं आणि आमचे लक्ष्मण कसे पुन्हा एका वेगळ्या भावनेमध्ये अडकून काही करतायत ह्याचं सुंदर वर्णन शेषावतार आहेत ते. त्यामुळे
त्यांचं कृत्य हे नेहमी दिसायला रौद्र दिसलं तरी त्यामध्ये केवळ श्रीराम भक्ती हा एकच हेतू असतो. ह्याचं वर्णन आता तुलसीदास करतील पुढे, ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.